या भागी आरंभी पीक उद्मेल पिकाचे मान 10 ते 14 आणे राहील. ज्वारी पेरणी घात साधली त्यास समाधानकारक आहे. बेळगाव, सातारा, पश्चिम टापू, जालना, संभाजीनगर, गंगापूर या भागामध्ये किडीपासून जपावे लागेल. खरीप ज्वारीची पेरे उशिरा होईल. मध्यंतरी पाऊस धोका देईल. पिकाचे मान 5 ते 11 आणे राहील. गहू लागवड बेताचे होईल. नगर, चांदा, नाशिक, बुरहानपूर या भागी पीक बळे येईल. लागवड भरपूर होईल. भात लागवड भरपूर होईल. पीक काढते वेळी पावसापासून धोका होईल. पिकाचे मान समाधानकारक आहे. 6 ते 10 आणे राहील. भुईमूग लागवड उशिरा होईल. किडीमुळे 3 भाग पिके वाया जाईल. सातारा, बेळगाव, सोलापूर, लातूर, मराठवाड्याचा दक्षिण भाग पीक समाधानकारक येईल. पिकाचे मान 5 ते 11 आणे राहील. तूर पिकाचे मान कमी दाखवते. पुणे, बार्शी, गुजरात, छत्रपती संभाजीनगर, पूर्व बाजू या भागी पीक चांगले येईल. कर्नाटक, धारवाड भागात पीक सुधारेल. हरभरा, करडी बागायती रानास पीक बरे येईल. जिरायती पीक पाण्याअभावी कुजमेल. पिकाचे मान 4 ते 8 आणे राहील. कापूस लागवड कमी होईल. मध्यंतरी पावसाचे अनियमितपणाने पिकास धोका होईल. अकोला, धुळे, जळगाव या भागी 7 ते 12 आणे पिके येईल. भाजीपाला कांदा भरपूर होईल. रताळी, बटाटा यास किडीपासून जपावे लागेल. कोबी पीक समाधानकारक येईल. आंबा पीक मुबलक येईल. केळी, पेरू साधारण पिकेल. द्राक्षे, संत्री, लिंबू भरपूर येईल. आता सिद्धाची भाकणूक. भाकणूक म्हणजे भविष्यवाणी. ज्याप्रमाणे यात्रेमध्ये हे भविष्य कथलेले असतात. वैद्य डॉक्टराकडून आपण आजाराचे निदान माहीत करून घेतो. अनुकूल प्रतिकूल ग्रह पाहण्यासाठी ज्योतिष ज्ञानाचा सल्ला घेतो. त्याप्रमाणे रोगराई, पाऊस, पीक, पाणी इत्यादी गोष्टी जाणून घेण्यास शेतकरी वर्ग उत्सुक असतो. काही जत्रेमधून ठराविक देवस्थानातून भाकणूक घडवली जाते. ते बहुतांश बरोबर उतरते. त्यातील भावार्थ ज्ञान मात्र उलगडले पाहिजे. यावर्षी मृगाचा पाऊस धोका देईल. कोरडी कोरी मिरवावी लागेल. रोहिणी समुद्र सपाटी भरपूर होईल. कोकणात पेरे साधतील. देशावर आर्द्रा सरता कोरी फिरेल. पाऊस पाहिजे त्या जागी येणार नाही. देवावर संकट घालावे लागेल. भल्या भल्यांची दुनिया नाही. धर्माला विसरू नका. मी गर्व करू नका. रावणाची दुनिया पाताळी गेली. बळीची दुनिया चालू झाली. बळी पाताळी जाणार. धीर सोडू नका. राजा जोंधळा दुर्मिळ होईल. सांगतो ते ऐका. माणूस तांदूळ दान देतो. गहू दान देतो. तुमच्या अनिष्ट ग्रहाबद्दल कापड, साखर, पैसा, सोने सुद्धा दान देतो. असे धर्म आहे. पण जोंधळा दान द्या असे सांगितले नाही. कारण ते धान्याचा राजा आहे. मोती पसा मागे मोती परास दाना दुर्मिळ आहे. कारण तागडीचे पारडे उरपाटे झाले. नीतीने वागा. देव तुम्हाला कमी पडू देणार नाही. जनावर दुर्मिळ होईल. दूध तूप महागेल. उसाची शिदोरी तुमची म्हणू नका. आला दिवस सुखाचा माना. तांबडी मिरची नासाडी होईल. हिरवा राजा भरपूर होईल. मृगाचा पाऊस अवेळी येईल. तंबाखूचा तंबाखू होईल. खळ्या काड्या 5 म्हणतात 3 राहतील. पिवळे फूल मुबलक होईल. राजा पैसा मागेल. यावर्षी थोडी रोगराई जास्त सांगितली आहे. युद्धामुळे बरेच महागाई होईल. पैसा दुर्मिळ होईल. देवाला साकडे घाला. धर्म सोडू नका. पायाचा दगड जागेवर राहील. भगवा झेंडा मिरवेल. या वर्षी 6 चंद्रग्रहण सूर्यग्रहण आहे. पण या वर्षामध्ये आपल्या महाराष्ट्रात एकही ग्रहण दिसणार नाही. पुढील पाडव्यापर्यंत 6 ग्रहण असले तरी आपल्याला एकही त्याच्यातलं पाळायचं नाही. फक्त महाराष्ट्रात किंवा भारतात ग्रहण असलं तरच ते पाळावं लागतं. तर यावर्षी 6 ग्रहण आहे. त्याच्यापैकी एकही आपल्या महाराष्ट्रात किंवा भारतात नाही. शनीचं पहा. यावर्षी 3 राशीला 7.5 आहे. कुंभ, मीन आणि मेष या 3 राशीला 7.5 आहे.
मेष राशीला, कुंभ राशीला आणि मीन राशीला. आता कुंभ राशीची 7.5 संपत आली आहे, फक्त 1.5 वर्ष शिल्लक आहे. आणि मीन राशीचे 1.5 आणि 2.5 4 वर्ष शिल्लक आहे. आणि 6 वर्ष 6.5 वर्ष मेष राशीची 7.5 आहे. ज्यांना 7.5 आहेत त्यांनी अवश्य ते उपाय करा. आपल्या चेहऱ्यात शनीसाठी उपाय, लोखंडी सामान शनिवारी कवाच विकत घेऊ नका. शनी देवाचा कोप होतो. आपण पेन घेतो, काळे तेल, गोड तेल, बूट, चप्पल, कोळसा शनिवारी आणाल तर तुमच्या कामामध्ये तुम्हाला अडचणी येतील. म्हणून शनिवारी ह्या वस्तू कधी घेऊ नये. शनिवारी मीठ सुद्धा खरेदी करू नये, गोड तेल सुद्धा आणू नये. यानं काय होईल? कर्ज होईल. फळा झाडू आणाल तर दारिद्र्य प्राप्त होईल. गुरुवारी पेन घ्या, तुम्हाला लक्ष्मी प्राप्त होईल. घरी गोड तेल खरेदी केलं तर रोग प्राप्त होईल. पेट्रोल, मॅचेस पण शनिवारी खरेदी करू नका. आता एखाद्या टाइमला पेट्रोल संपलं गाडीचं तर काय करता, ते अवघड आहे. शनिवारी हे उपाय पाळले पाहिजे. शनिदेव प्रसन्न होईल. शनीच्या 10 नावाचा उच्चार करा. शनिवारी तेल वगैरे दान करा. बंदराला, वानराला, माकडाला चपाती, फुटाणे द्या. शनिवारी व्रत करा, उपवास करा. मारुती दर्शन, हनुमान चालीसा पाठ करा. शनिवारी मोहरीचं तेल घ्या, आपला चेहरा पहा आणि त्या पिंपळाला ते तेल घाला. शनिवारी पिंपळाच्या अंगी सर्व देवता असते. शनिवारी दिवा लावा, पिंपळाला पाणी घाला. शनिवारी पिंपळाच्या पानावर, फांद्यावर प्रत्येक देवता बसलेली असते. म्हणून शनिवारी पिंपळाची पूजन करा व 11 प्रदक्षिणा घाला. शनिदेवाचा शुभ अंक 8 आहे. शनीची कृपा होण्यासाठी वृद्धाची सेवा करा. वृद्धाश्रमात जाऊन दान द्या. आपल्या कमाईतून थोडे तरी दान करा. आपल्यापेक्षा जे लोक कमजोर असतील त्यांचा तुम्ही अपमान करू नका. आपल्याला बऱ्याच अडचणी येतील. अपमान करला तुम्हाला चांगलं वाटेल पण पुढे तुमचा काही फायदा होणार नाही. गरीब लोकांना शनिवारी बूट, चप्पल दान करा. शनिवारी कोणतेही तेल गरीबाला दान करा. जे आपले नौकर आहेत, निसंतान आहेत, त्यांचा अपमान करू नका. शनीचा कोप होतो. 7.5 मध्ये व्यसन पासून दूर राहा. घर, आपल्या वास्तू नेहमी स्वच्छ ठेवा. कचरा, सामान इकडे तिकडे पडलेले, घरात खराब सामान हे बाहेर काढा. घरामध्ये अंधार असू देऊ नका. असं घर ठेवताल तर शनीचा कोप होतो, हे निश्चित. सायंकाळी देवाला, तुळशीला देवा लावा. दिवस मावळत असताना केर, कचरा काढणे, जेवण करणे ही कामे करू नका. कारण सूर्य डुबत असताना हे काम करू नये. त्यावेळी देवानं सांगितलं की तुम्ही हरिपाठ करा, नामस्मरण करा. हे दिवस मावळता देवपूजा करा, हनुमान चालीसाचा पाठ करा, हे कर्म करा. त्यावेळेस फक्त हरिनाम करा. त्यावेळेस किंवा रात्री पैसे कोणालाही उसने देऊ नका. हळूहळू तुमचं धन, पैसा कमी होईल. दिवस मावळाच्या पुढे जर तुम्ही पैसा कोणाला दिला तर हळूहळू तुम्हाला दारिद्रता प्राप्त होईल, हे निश्चित. तुळशी पूर्व, ईशान्य, उत्तर दिशेला असावी. सायंकाळी सर्व रूम मध्ये थोडा तरी प्रकाश ठेवा. अंधार करू नका. त्यामुळे शनी प्रसन्न राहील. देवाच्या कार्यात भाग घ्याल तर विरोध करू नका. देवाच्या धार्मिक कार्यात वाद करू नका. वाद कराल तर शनीचा प्रभाव आपल्यावर हळूहळू पडेल, हे निश्चित. समाजमध्ये फुटक्या वस्तू, भंगार सामान अजिबात ठेवू नका. देवाची वस्तू, भांडी, पत्रे, लाकडे, विटा, जे काय असेल देवाचे वस्तू, दगड, अशा विटा कधीच घेऊन आपल्या घराला लावू नका. त्यापासून तुम्हाला थोड्या वेळानं खूप अडचणीला समोर जावं लागेल. कारण देवाची वस्तू ही देवाची वस्तू आहे. तुम्ही पैसे जरी दिले तरी ती वस्तू घेऊ नका. किंवा एखादा गोरा, कठाळ्या आहे, दान सोडलेला, हे आपण जर दान घेतला तर आपल्याला काही लाभणार नाही. त्या आपल्या घराला, त्या वास्तूचा वापर केला तर हळूहळू वाईट घटना घडतील. त्याकरता देवाची वस्तू विकत घेऊ नका. देवाचं काम करीत असताल तर सर्वांना सूचना, देवाचं काम करीत असाल तर आपण स्वतः पैसे खर्चून देवाचं काम करा. देवाचेच पैसे घेतले चालू वसमतला सामान आणायला असं करू नका. त्याच्यापासून तुम्हाला लाभ होणार नाही, अडचणी येतात. स्वतःचे पैसे खर्च करून जा, त्याच्यामुळे तुम्हाला खूप लाभ होईल देवाकडून. देव भरपूर तुम्हाला देईल.
कोणताही विरोध करू नका. चांगलं चिंतिताचं चांगलं फळ भेटेल, वाईट चिंतिताचं वाईट फळ भेटेल. घडी पाण्याचा नळ टिपकणारा असतो, हळूहळू थेंब थेंब पाणी गळतं. त्या पाण्यासारखा मग त्याला काय होतं, आपल्या पाण्यासारखा तसाच हळूहळू पैसा जातो. तो नळ ताबडतोब दुरुस्त करा. खडखड वाजणारा पंखा, वेळ पडलेले बंद पडलेले घड्याळ घरात अजिबात ठेवू नका. एक साधं 10 रुपयाचा शेल आणून घड्याळीत टाका, घड्याळ चालू होईल. बंद पडलेलं तसं जागा अनुभूती आणून ठेवू नका, तुमच्यावर संकट येत आहे म्हणून घड्याळ बंद पडलेलं ठेवू नका. वास्तुशास्त्राप्रमाणे घर ठेवा, तुम्हाला भरपूर लाभ होईल. देवघरात मृत व्यक्तीचे फोटो लावू नका. काही लोक देवघरामध्ये पूर्वजांचे फोटो लावतात, ते लावू नका, बाजूला लावा. मृत व्यक्तीचे फोटो उत्तर भिंतीला लावा. घड्याळ कॅलेंडर पूर्व पश्चिम दिशेला लावा. आपल्या मुलीला सासरी जाताना कोणी मूर्ती देतो गणपतीची, गणपतीचा फोटो किंवा गणपतीची मूर्ती हे भेट देऊ नका. दिल्यावर तुम्हाला हळूहळू गरिबी येते. दुसऱ्यांनी दिले तर चालेल, पण आपण स्वतः मुलीला देऊ नये. पुत्रदोष निवारण्यासाठी आपण आपल्या वडिलाची मृत तिथीला दरवर्षीच्या तिथीला 1 किंवा 2 पितृ दुपारी 2 वाजता जेवू घाला. हिरण्यदान करा. सकाळी दररोज पहिली पोळी गायला खाऊ घाला. अमावस्येच्या दिवशी उपवास करा. पिंपळाला शनिवारी अमावस्येच्या दिवशी काळे तीळ दूध पाणी असे घाला. 1, 11, 21, 108 जमीन तितक्या प्रदक्षिणा पिंपळाला घाला अमावस्याला. पितृदोष निवारणासाठी प्रत्येक अमावस्याला एक व्यक्ती आपल्या घरी जेवू घाला. व्यक्ती येत नसेल तर आपण उपवास करावा. 4 पोळ्या भाजी भात जे काय असेल ते गायला खाऊ घाला. त्याच्यानं पितृ संतुष्ट होईल. गायच्या तोंडावर पाणी टाकानंतर खाऊ घातल्यावर. ज्या घरी पूजापाठ देवपूजा दिवा कापूर उत्पत्ती होत नाही त्या घरी राक्षसाचा संचार असतो किंवा राक्षसाचा वास असतो. आपल्या घरी शुभ कार्य असल्यास आपण पित्राचं स्मरण करा, म्हणजे पितृदोष नाहीस होईल. गरीब मुलाच्या किंवा मुलीच्या लग्नाला सहाय्य करा. घरी भांडण तंटा किरकिर असेल तर समजा पितृदोष आहे. आपले आई वडील गुरु यांचा आदर करा. आपला खिसा केव्हाच खाली होत नाही. आपलं कुलदैवत जे असेल ते 1 वर्षातून एकदा दर्शनाला जा. श्राद्ध कर्म दरवर्षी करा. अमावस्येच्या दिवशी पितळी तांब्यात गंगाजल तीळ दूध टाका, ते पाणी पिंपळाला घाला. पित्राचं स्मरण करा. भगवान विष्णूची प्रार्थना करा. आपली इच्छा पूर्ण झाल्यावर आम्ही तिथीवर जाऊन कर्म करू. एक पिंपळाचं झाड शेतात लावा, त्याला 1 वर्ष पाणी घाला. पितृदोष निवारण होईल. घरावर आपोआप उंबर किंवा पिंपळाचं झाड आले असेल तर पितृदोषाचे लक्षण आहे. अपघाती मरण, पाण्यात मरण, सर्पदंशाने मरण, विषप्राशन मरण करून अशी झाली असेल तर त्या घरी कालांतराने अशुभ परिणाम होतो. मग हे घडण्यास सुरुवात होते. त्याकरता श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे जाऊन 3 दिवस नारायण नागबळी आणि त्रिपिंडी श्राद्ध करा. सर्व अपघाती स्त्री किंवा पुरुष असेल यांना गती मोक्ष प्राप्त होतो, हे निश्चित. पितृतिथीवर जर आपण एक व्यक्ती जेवू घातली, मोठी पुण्यतिथी करायची काहीच गरज नाही. जर व्यक्ती जेवू घातली तर पितृ संतुष्ट होतात. जी वडिलाची तिथी असेल त्या दिवशी पितृ आपल्या दारात येतात. सूर्य अस्तमान पर्यंत पितृ थांबतात. पण ज्या दिवशी पितृतिथीच्या दिवशी जर विटाळ काही असेल तर त्या दिवशी करू नका. त्याच्यानंतर 4 दिवसाला 8 दिवसाला जरी पितृ पुन्हा पाहुणा जेवू घातला तरी चालेल. पितृ आशीर्वाद देऊन जातात. न जेवू घातले तर सूर्य अस्तापर्यंत पितृ थांबतात व नंतर शाप देऊन जातात. असं नंतर पितृ कधीच थांबत नाही. मग पितृशापानंतर याचे परिणाम आपल्याला हळूहळू भोगावे लागतात. एक वेळ पितृ जेवू घातले तर 1 वर्ष पितृ संतुष्ट होतात. आता प्रत्येक राशीचं भविष्यफळ आहे का? राशीफळ. पहिली रास आहे मेष रास. दिनांक 1 जून पर्यंत गुरु तिसरा मध्यम असणार आहे मेष राशीसाठी. 1 जून ते 31 ऑक्टोबर 5 महिने गुरु चौथा ताम्रपाळी आहे, ताम्रपावली आहे. 31 ऑक्टोबर 2026 ते 24 जानेवारी पर्यंत गुरु 5वा आहे, तो ताम्रपावली उत्तम येत आहे. नंतर 24 जानेवारी ते वर्ष अखेर गुरु वक्री म्हणजे चौथा आहे, तो ताम्रपावली मध्यम येत आहे. शनी 29 मार्च 2025 ते 31 मे 32 पर्यंत सध्या 7.5 चालू असणार आहे. चालू वर्ष मेष राशीसाठी कटकटीचे जाईल. नोव्हेंबर ते जानेवारी पर्यंतचा गुरु व्यवसायात यश शुभ कीर्ती देणार आहे. शनी सरकारी कामात अपयश देणार आहे. राहू नवीन वास्तूंची कामे
जमिनीवाद करणारा आहे, जमिनीमध्ये वाद निर्माण करणारा आहे. शनीसाठी काही उपाय आहेत, ते उपाय केले तर आपल्याला हे वर्ष फलदायी असणार आहे. जसं की मृत्युंजयाचा जप करणे, हनुमान चालीसा असेल, शनिवारचा उपवास करणे, बजरंग बालाचे पाठ करणे. मेष राशीसाठी चालू वर्ष 14 लाभ 2 खर्च आहे. मेष राशीचा स्वामी मंगळ आहे, राशीची देवता भगवान विष्णू आहे, या राशीचा उपास्य देवता ही श्री गणेश आहे, या राशीचे रत्न पवळे आहे. मेष राशीच्या व्यक्ती तापट स्वभावाची, कोणत्याही समस्येला तोंड देणाऱ्या असतात, अशी ही मेष रास आहे. यानंतर पाहूया आपण वृषभ रास. 1 जून पर्यंत गुरु दुसरा शुभ आहे. 1 जून 2026 ते 31 ऑक्टोबर 2026 गुरु तिसरा जो की मध्यम आहे. भागीदारी व्यवहारात वाद निर्माण करणारा गुरु आहे. 24 जानेवारी 27 ते वर्ष अखेर पर्यंत तिसरा गुरु हा वृषभ राशीला आहे. शनी 11वा उत्तम आहे, संधीचे सोने करणारा शनी आहे. 3 जून 2027 पर्यंत शनी शुभ आहे. नंतर शनीची 7.5 27 पासून सुरू होत आहे. हे वर्ष आपल्याला प्रगतीचे जाणार आहे. 31 ऑक्टोबर 2026 ते 24 जानेवारी पर्यंत चौथा गुरु अनिष्ट राहणार आहे. या वर्षी शनीची कृपा आपल्या राशीवर राहणार आहे. गुरुसाठी गुरु मंत्र जप, गुरु दर्शन करा. वृषभ राशीसाठी चालू वर्ष 8 लाभ आणि 2 खर्च आहे. मिथुन राशी दिनांक 1/6/2026 पर्यंत गुरु मध्यम आहे, तो पहिला गुरु आहे. 1/6/2026 ते 31/10/2026 व 24/1/27 ते वर्ष अखेर गुरु दुसरा असणार आहे. 31/10/2026 ते 24/1/2027 या काळात गुरु तिसरा आहे, तो की मध्यम राहील. शनी 10वा उत्तम आहे. 3.5 वर्ष शनी चांगला राहील. हे वर्ष मध्यम फलदायी राहील. शेतीत लाभ देणारा गुरु आहे मिथुन राशीसाठी. प्रगती घडवणारा शनी आहे मिथुन राशीसाठी. आणि मिथुन राशीसाठी चालू वर्षात 14 लाभ आहे आणि 8 खर्च आहे. पुढील रास आहे कर्क रास. सध्या कर्क राशीला गुरु 12वा चालू आहे. 1/6/2026 ते 31/10/2026 पर्यंत गुरु व 24/1/27 ते वर्ष अखेर पर्यंत गुरु पहिला मध्यम राहील. अडचणी आणणारा असा हा गुरु कर्क राशीसाठी आहे, जो की व्यवसायात काळजी वाढवणारा असेल. शनी साधारण राहील. एकंदरीत हे वर्ष तुळ राशीसाठी थोडे त्रासदायक जाईल. शनी आणि शनी देवतेची उपासना करा, हनुमान चालीसाची पाठ करा, गुरु उपासना करा, फायदा होईल. 31/10/2026 ते 24/1/2027 हे 3 महिने गुरु उत्तम राहील. या 3 महिन्याची कामे करून घ्या, कामे पूर्ववत होतील. कर्क राशीसाठी 8 लाभ आहे आणि 5 खर्च आहे. सिंह रास. सध्या 2.5 महिने गुरु 11वा उत्तम आहे सिंह राशीसाठी. दिनांक 1/6/2026 ते 31/10/2026 व 24/1/2027 ते वर्ष अखेर गुरु 12वा अनिष्ट राहणार आहे. त्यामध्ये 31/10/2026 ते 24/1/27 पर्यंत गुरु पहिला आहे. हा गुरु चिंता वाढवणारा राहील. सध्या शनीची ढैया चालू आहे. 31 जून 2027 पर्यंत शनी अनिष्ट राहील. धावपळी वाढवणारा शनी आहे सिंह राशीसाठी. हे वर्ष आपणास कष्टदायक जाईल. गुरु उद्योग धंद्यात नुकसानकारक आहे. शनीची आराधना करायची आहे सिंह राशीच्या व्यक्तींनी. सिंह राशीसाठी 11 लाभ आहे आणि 2 खर्च आहे. कन्या रास. सध्या 2.5 महिने गुरु हा 10वा मध्यम आहे. 1/6/2026 ते 31/10/2026 व 24/1/2027 ते वर्ष अखेर गुरु 11वा उत्तम आहे. याचा गुरु शकीयाचा पाठिंबा असल्यामुळे योजलेले काम होतील. 31/10/2026 ते 24/1/2027 पर्यंत गुरु या काळात 12वा अनिष्ट राहणार आहे कन्या राशीसाठी. शनी 7वा वादाचे प्रसंग वाढवणारा आहे. चालू वर्ष आपल्या राशीला अनुकूल राहील. शनी सप्तमात अनिष्ट आहे. शनीची उपासना कन्या राशीच्यांनी करायची. कन्या राशीसाठी 14 लाभ आणि 8 खर्च आहे या वर्षी. यानंतर तुळ रास. सध्या गुरु 9वा हा उत्तम आहे तुळ राशीसाठी. 1/6/2026 ते 31/10/2026 या काळामध्ये गुरु व 24/1/2027
ते वर्ष अखेरपर्यंत गुरु 10वा खर्च वाढवणारा राहणार आहे. वाहनावर खर्च वाढेल. मध्ये 31/10/2026 ते 24/1/2027 या काळात गुरु 11वा शुभ आहे. या 3 महिन्यात गुरु उत्तम येतो. शनी हवा आहे तसा उत्तम आहे. कोणत्याही कामात यश देणारा शनी आहे. महत्वाची कामे शनीकडून होतील. चालू वर्ष आपल्याला कामात यश देणारे ग्रहमान असतील. तुळ राशीसाठी चालू वर्षात 8 लाभ आहे आणि 11 खर्च आहे. वृश्चिक रास सध्या गुरु 8वा अनिष्ट आहे. 1/6/2026 ते 31/10/2026 पर्यंत व 24/1/2027 ते वर्ष अखेर 9वा गुरु उत्तम येणार आहे. त्यामध्ये 31/10/2026 ते 24/1/2027 पर्यंतचा गुरु 10वा थोडा अडचणी निर्माण करणारा राहणार आहे. वृश्चिक राशीसाठी शनी 5वा हितशत्रूच्या कारवाया कमी करणारा, कष्टाला मानाने मोबदला देणारा शनी आहे. एकंदरीतच हे वर्ष वृश्चिक राशीसाठी उत्साह वाढवणारे आहे. वृश्चिक राशीसाठी 14 लाभ आणि 2 खर्च आहे. धनुरास सध्या गुरु आपल्या राशीला 7वा आहे, उत्तम आहे आणि जो की 1/6/2026 ते 31/10/2026 पर्यंत गुरु 8वा अशुभ आहे. यामध्ये 31/10/2026 ते 24/1/2027 पर्यंतचा गुरु 9वा उत्तम राहील. शनी 4था अनिष्ट आहे, लहान 7.5 असेल. शनी 3 जून 2027 पर्यंत अनिष्ट राहील. या काळात हनुमान दर्शन, शनिवार उपासना करा. हितशत्रूकडून त्रास वाढवणारा शनी आहे. हे वर्ष आपणास थोडे त्रासदायक राहणार आहे. धनु राशीसाठी चालू वर्षामध्ये 11 लाभ आणि 8 खर्च आहे. यानंतर मकर रास सध्या गुरु मकर राशीसाठी 6वा मध्यम आहे. 1/6/2026 ते 31/10/2026 पर्यंतचा गुरु व 24/1/2027 ते वर्ष अखेरपर्यंत गुरु 7वा उत्तम राहील. 31/10/2026 ते 24/1/2027 पर्यंतचा गुरु या काळात गुरु 8वा राहील. शनी 3रा उत्तम आहे. 1.5 वर्ष शनी चांगला राहील. हे वर्ष मकर राशीच्या लोकांसाठी संमिश्र फळ देणारे आहे. गुरु सौख्य देणारा, व्यवसायात काळजी वाढवणारा आणि शनी सुख आणि आत्मविश्वास वाढवणारा आहे. मकर राशीसाठी 5 लाभ आणि 11 खर्च आहे या वर्षी. यानंतर कुंभ रास सध्या शनी 5वा उत्तम आहे. दिनांक 1/6/2026 ते 31/10/2026 व 24/1/2027 ते वर्ष अखेरपर्यंत गुरु 6वा मध्यम आहे. कुंभ राशीसाठी वादात अपयश देणारा आहे. वाद होत असेल तर शक्यतो कुंभ राशीच्या लोकांनी टाळावा किंवा तेथून दुसऱ्या ठिकाणी निघून जावे, कारण सहसा वादामध्ये आपणास अपयश येण्याची शक्यता आहे. 31/10/2026 ते 24/1/2027 पर्यंतचा गुरु 7वा उत्तम आहे. आपल्या नियमांना मान्यता मिळवून देणारा गुरु या काळात आहे. शनीची 7.5 चालू असल्यामुळे 31 जून 2027 पर्यंत या राशीच्या लोकांना शनी पायाला आहे आणि खर्चाचे प्रमाण वाढवणारा शनी आहे कुंभ राशीला. चालू वर्ष मध्यम राहिलेला आहे. कुंभ राशीसाठी 5 लाभ आहे आणि 11 खर्च आहे. त्यानंतर 12वी रास जी की आहे मीन रास सध्या 2.5 महिने गुरु हा 4था अनिष्ट आहे. नंतर 1/6/2026 ते 31/10/2026 व 24/1/2027 ते वर्ष अखेर गुरु 5वा उत्तम राहील. व्यवसायात प्रगती करणारा, यश कीर्ती देणारा गुरु आहे मीन राशीसाठी. यामध्ये 31/10/2026 ते 24/1/2027 पर्यंतचा गुरु 6वा कष्ट वाढवणारा आहे. आपल्या राशीला शनीची 7.5 चालू आहे. 8/8/2029 पर्यंत शनीची 7.5 असणार आहे. मीन राशीच्या लोकांना कटकटी वाढवणारा शनी आहे. हे वर्ष गुरुकडून शुभाशुभ फळ देणारा आहे. शनीकडून कलह वाढवणारा आहे. शांत राहणे फायद्याचे राहणार आहे मीन राशीसाठी. आणि मीन राशीसाठी 11 लाभ आहे आणि 8 खर्च आहे.